व्हिडिओ टाकण्यास खूप वेळ झाला. आज आम्ही गेलेलो होतो देगलूर साईड, म्हणजेच आज हेंडगा वडापाव येथे, म्हणजे भैयांचा बर्थडे होता. सो आम्ही तिथे गेलेलो सर्वजण. हे बघा सानू, सानूची मम्मी. कशी आहे सानू बघा, क्वीट क्वीट असं गुलूमुलू आहे का नाही. मग काय, आम्ही त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी अंध विद्यालयामध्ये गेलो होतो. अक्षरशः तिथे त्या मुलांना पाहून ना, असं काही मुलांना पाहून असं वाटलं नाही की त्यांना दिसत नाही. खरंच आपण माहीत आहे का, आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, सर्व काही असताना व्यवस्थित मतलब आपल्याला दिसतं पण सर्व काही, तरीही आपण इतके मूर्ख आहोत असं वाटते कधी कधी, की आपण त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही करत. मतलब त्या गोष्टीला आपण महत्त्व नाही देत. आपल्याला दिसतं, चालता येतं, हातपाय हलवता येतं, सर्वच काही करता येतं, तरी आपण त्या गोष्टीला ना महत्त्व देत नाही. तुम्हाला जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल, या कधी तुम्हाला वाटलं की काय राव, काय जिंदगी चालू आहे, काय वाट लागली सगळं, म्हणजे मला ना जगायचंच नाही आहे, काय अर्थ आहे, हे नाही आहे माझ्याकडे, ते नाही आहे, तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या अनाथ आश्रम असो, या वृद्धाश्रम असो, या फिर अंध आश्रम असो, नक्कीच भेट द्या. तुम्हाला तिथे ना त्यांच्याशी बोलायची गरज नाही. त्यांना पाहिल्यानंतरच तुम्हाला असं वाटेल की आपल्याला जे काही आहे त्यात किती आपल्याला त्या गोष्टीचा आनंद असायला पाहिजे, जे की त्यांना नाही आहे. आणि असं नाही ना ते की त्यांना दुःख वाटते, कोणालाच नाही. त्यांना पाहून मला असं काहीच वाटलं नाही की त्यांना त्या गोष्टीचं दुःख आहे, या फिर आपल्यासारखं तर अजिबात नाही करत ते लोक. ते इतकं एक्सपर्ट आहेत माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट असं त्यांना दिसायला लागली की काय, असं म्हणजे सर्व गोष्टी एकदम परफेक्ट करत होते ते. मी त्यांना कंटिन्युअसली मतलब मी पाहतच होते त्यांना. मला दिसतंय सर्व काही, तरी पण मी कधी कधी मतलब मलाही वाटते की राव काय, असं नाही आपल्याकडे, ते नाही आहे. सो मलाही वाटलं आहे, असं नाही आहे की मला कधी वाटलं नाही. मतलब पण मला तिथे गेल्यानंतर ना इतकं रडावंसं असं वाटलं ना, खरंच इतकं मन भरून आलं होतं मला, की माझ्यावरतीच मला राग आला होता. आणि काय बाबतीत मी बाहेर पण पाहिले खूप ठिकाणी, माझे फ्रेंड सर्कल असो, कॉलेज असो, या स्कूल टाईप असे जे काही माझे फ्रेंड सर्कल आहे, त्यांना ते सर्वजण कधी ना कधी काही ना काही कंप्लेंट माझ्याशी शेअर केलेल्या आहेत, या मीही त्यांना शेअर केलेली आहे. पण खरंच त्या गोष्टीची ना मतलब त्या गोष्टीला ना महत्त्व द्या, खरंच द्या. जे आपल्याला भेटले ना, आपल्याला ईश्वराचे ना खरंच खूप चांगली कृपा आहे, या फिर आपल्याला देवानं खूप चांगलं बनवलेलं आहे. त्या गोष्टीला ना महत्त्व द्या, खरंच महत्त्व द्या. मी खूप काही सांगितलं असतं, पण व्हिडिओ जास्त मला शूट करता नाही आलं, या फिर अपलोड करता नाही आलं, म्हणून मी यूट्यूबवरती टाकले. सो तुम्ही व्हिडिओ फुल पहा. मिसळपाव वगैरे खाऊन आम्ही तिथून निघालो हॉटेल या टेम्पलकडे. सरांनी आम्हाला दाखवण्यासाठी खास घेऊन गेलेले आहेत, तुम्ही पहा. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे देगलूरच्या एक छोट्याशा गावामध्ये. हॉटेल असं एक महादेवाचं प्रिय मंदिर आहे. खूप सुंदर असे म्हणजे बघण्यासारखं ठिकाण आहे. तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावे. हुट्टल इथे गाव आहे, ते देगलूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. तर चला. खूप छान मंदिर आहे. थँक्यू सर की आम्हाला इथे तुम्ही आणलात. खास सरांना हे दाखवायचं होतं आम्हाला, आणि खरंच असं कधी मंदिर मी पाहिलंही नाही, जसं मला कळते तसं. सो खरंच सरचं खूप मनापासून थँक्यू. मंदिर खूपच छान आहे, नक्कीच कधी भेट द्या. जास्तीत जास्त तर मला तिथे अंधाश्रममध्येच वेळ घालावं असं मन करत होतं. खरंच एक दिवस नक्कीच अशा ठिकाणी जावा ना, जिथे तुम्हाला काही वाटलं ना मनात, तर नक्कीच जिथे तुम्हाला असं वाटते की मला तिथे जाऊन मन शांत होईल, या फिर माझ्यामध्ये थोडंसं चेंजेस होईल, तर नक्की जात जावा. घरी बसून, एकटं बसून असं विचार नका करू की मला हे करून टाकायचे, ते करून टाकायचे, मला नकोयच इथे, असं कधीच वाटू देऊ नका. आपल्याला जे काही भेटलेलं आहे ना, त्या गोष्टीचं खरंच तुम्ही थँक्यू म्हणा लाईफला, त्या तुमच्या मनापासून मतलब त्या मनापासून आभार माना. त्या तुम्ही ज्या काही देवाला म्हणत असेल, न म्हणत असेल, मी नाही म्हणू शकत त्या बाबतीत काही, पण खरंच वेळ घाला. एकट्यात नका घालू, कुठेतरी जावा पीसफुल माइंडनं. पूर्णपणे तुम्हाला तिथे ना खूप छान होईल, तुमच्यात खूप चेंजेस येतील, खूप चेंजेस. जास्तीत जास्त मला तर वाटते की अशा आश्रममध्ये असो, या अशा ठिकाणी जावा की आपल्यासारखे कोणीच नसणार आहे तिथे, आपल्याहून वेगळे असणार आहेत. तेव्हाच तुम्हाला त्या जीवनाचा अर्थ कळेल, या फिर मला सर्व काही असताना मी काय करायले, ह्या गोष्टीचं नक्कीच तुम्हाला तिथे जाऊन अर्थ कळेल.
त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. खरंच खूप छान वाटलं तिथे त्या मंदिरामध्ये पण. असं मन खूप मतलब शांती, असं काहीतरी मनाला एकदम वेगळंच काही असं मला तर वाटत होतं. खूपच छान वाटलं. आज खरंच देगलूरला येऊन खूपच छान वाटलं खरंच. मी सांगू शकत नाही आहे की मला अक्षरशः तिथे पूर्ण दिवस पण मला कमी पडत होता तिथं. देगलूरमध्ये असो या त्या हॉटेल या मंदिरात असो या ते अंधाश्रममध्ये. तुम्ही ऐकलंच असेल मुकुराबाद साईडला म्हणजे तिकडे पूर आलेला होता. देगलूर साईड ते लेंडी प्रकल्प वगैरे हाच तो आहे. मतलब खूप वाईट घडलेलं आहे हे. मला व्हिडिओ टाकण्यात खूप लेट झाला. पण मी हे पाहून तुम्हाला काय सांगू, मला काहीच सुचतच नाही आहे. हे जे काही झालं नैसर्गिक असो या फिर माहिती नाही आहे, पण नक्कीच त्यांना न्याय मिळायला पाहिजे. हे असं व्हायला नाही पाहिजे होतं. जे की झालेलं आहे. कदाचित सर्व काही दुःख हे जे कष्ट करणारे आहेत त्यांच्याच पायी येते. हे आणखीन एक उदाहरण समोर आहे, नैसर्गिकरित्या समोर आहे. बघा मित्रांनो, काय एकच दरवाजा उघडा आहे तर किती पाणी वाहत आहे बघा.